कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पाचपाकाडीतील धर्मवीर मार्गावरती एकत्व सोसायटीच्या पुनर्निर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे। रस्त्याशेजारी पार्क केलेल्या एक ऑटो रिक्षा व 2 दुचाकीला धडक देऊन कार इमारतीच्या बांधकामासाठी 20 फूट खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडली आहे। ही घटना पाचपाकाडी येथे सायंकाळी 7च्या सुमारास घडली। या अपघातात कारमधील तिघांची सुटका करण्यात आली असली तरी तिघे जखमी असून एका व्यक्तीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। अपघातात टाटा सियारा कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे, तर एक ऑटो रिक्षा, ॲक्टिवा बाईक आणि सुझुकी बाईकचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सदरची कार ही नितीन कंपनी जंक्शन सर्व्हिस रोड येथील हेरिटेज मोटर्स यांची असून हे चौघे जण कार घेऊन ट्रायल घेण्यासाठी निघाले होते। दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। या टेस्ट ड्राईव्ह वेळी दाम्पत्य व मुलीसोबत शोरूममधील कंपनी एक्झिक्युटिव्ह देखील कारमध्ये असल्याची माहिती शोरूमचे सचिन रावराणे यांनी दिली आहे। गाडीची एअरबॅग उघडल्यामुळे दोन्ही व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली असून एका व्यक्तीला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आला आहे। काय इंजुरी आहे किंवा मग कोणाला काय लागलं की समजलंय का? इंजुरी आहे आतमध्ये तिघं त्या गाडीमध्ये, म्हणजे नशीब म्हणायला पाहिजे की त्या गाडीमध्ये जेव्हा एवढ्या उंचावरनं गाडी पडली त्यात ड्रायव्हरलाही जास्त लागलेलं नाहीये, त्या यालाही थोडंसं लागलेलं आहे, पण आत एक महिला होती ती बऱ्यापैकी जखमी झाली आहे। तिला उपचारासाठी आम्ही कौशल्य हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। कुठे इंजुरी आहे?